हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत कॉर्न पोटॅटो कटलेट। त्यासाठी मी 1.5 कप कॉर्न घेतलेले आहेत, उकडून ते जरा क्रश करून घेतलेले आहेत, जाडसर असावेत, एकदम बारीक पण नको। त्यानंतर 4 उकडलेले मी छोटे बटाटे घेतलेले आहेत, मोठे असतील तर 2 चालतील। याप्रमाणे मी ते कुस्करून घेतलेले आहेत। त्यानंतर पाव कप पोहे आहेत, ते मी स्वच्छ धुवून भिजवून यामध्ये घातलेले आहेत। तसेच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, पाव कप शिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, पाव कप किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर। त्याचप्रमाणे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाऊण चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून जिरं पावडर, अर्धा टीस्पून मिरी पावडर आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये शिमला मिरची मी घातलेली आहे, तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घालू शकता। त्याचबरोबर हे आपलं चांगलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता याच मिश्रणातलं थोडं पोर्शन घेऊन आपण याचे चपटे आकार देऊन कटलेट्स करून घेणार आहोत। तुम्ही या कटलेट्सना तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही तुम्ही शेप देऊ शकता। याप्रमाणे मी कटलेट्स तुम्हाला दाखवले आहेत, त्याचप्रमाणे मी इतरही सर्व कटलेट्स करून घेतलेले आहेत। चला तर मग आपल्या सर्व कटलेट्सना आकार देऊन झालेला आहे। आता एका बाउलमध्ये 2 चमचे मी मैदा घेऊन त्यामध्ये पाणी टाकून पातळ अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे। याप्रमाणे पाहू शकता पातळ अशी स्लरी बनवलेली आहे, जाड बनवायची नाहीये। त्यानंतर मी दुसऱ्या एका बाउलमध्ये अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। दुसऱ्या बाजूला कढईत तेल तापतच आहे, तोपर्यंत आपण कटलेट साहित्य मी स्लरी मध्ये बुडवून मैद्यात घोळवून चांगले सेट करून घेतलेले आहेत। एका वेळेस जेवढे तळणी 4 ते 5 बसणार आहेत तेवढे मी कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत। याप्रमाणे कटलेट्स तयार करून झाल्यावर तेल गरम करून त्यामध्ये मी कटलेट्स सोडून 2 ते 3 मिनिटांनी याला परतून चांगले मध्यम आचेवर सोनेरी रंगावर खरपूस असे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही हे कटलेट सॉस बरोबर सर्व करू शकता। हॅलो, रेसिपी पाहताय ना? पटपट लाईक करा, शेअर करा आणि हो, माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब पण करा, त्यामुळे तुम्हाला नवीन माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहू शकता आपले छान असे कटलेट्स तयार आहेत। चला तर मग पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।